भोवते म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते एक भक्त हो प्राण भयाने खिळला शय्येला वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला हात जोडुनी महाराजांना गेला तो सामोरा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते. महाराजांच्या मंदिरात वडसावित्रीचा कार्यक्रम योगेश रावांचं नाव घेते. मैत्रिणींच्या आग्रहाचं आहे कारण. अरे वा. कोण? अनिल रावाचं नाव घेते. पूजाताईचा मान राखू. उगाळा तेवढं सुवासिक चंदनाचं खोड उगाळा तेवढं सुवासिक चंदनाचं खोड दिनेश रावांच्या संसारात आहे अश्विनी आणि तन्वी या कन्यारत्नांची जोड. आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकवाची वाटी आणि बंधांचं नाव घेते आणि त्याची 7 मुलं जन्मजन्मीसाठी. पुढील 7 जन्म बुक केला यांनी. इधर न दे उधर न दे बीच में लगा बाजार सुभाष जी ने साड़ी लाई रुपये लगे 1000. आता कळलं. माझा छंद लागला देवा तुझ्या नामाचा छंद लागला बालपणी मी खेळात रमले खेळता खेळता तुझला भुलले बालपणी मी खेळात रमले खेळता खेळता तुझला भुलले भुलले तुला भुलले तुला भुलले तुला भुलले तुला हरी तुझा नामाचा छंद लागला देवा तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला छंद लागला छंद लागला छंद लागला हरी तुझ्या नामाचा छंद लागला तरुणपणी संसारी रमले संसार करता तुझला भुलले भुलले तुला भुलले तुला भुलले तुला भुलले तुला देवा तुझ्या नामाचा छंद लागला हरी तुझ्या नामाचा छंद लागला छंद लागला छंद लागला छंद लागला छंद लागला. रजनी उमेशराव माझी साजन मी त्यांची सजनी दागदागिन्यांपेक्षा शब्द असावेत गोड उमेशरावाच्या संसाराला संजीवनीची जोड. दारी होती तुळस घालत होते पाणी उमेशराव माझे राजा मी त्यांची राणी दारी होती तुळस लावत होते दिवा उमेशरावांचा नाव घ्यायला आग्रह कशाला हवा. काचेच्या बशीत जिलेबीचे तुकडे उमेशरावांचं नाव घेते लक्ष द्या इकडे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास उमेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी उमेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. 7 संपलं नाही आहे आणखी वेळ आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एवढे चांगले उखाणे छान उखाणे घेतात ताई. शेगावचे गजानन शिर्डीचे साई उमेशरावांचं नाव घेते मी ध्रुवांची आई. दत्ताच्या फोटोला हात घालते वाकून उमेशरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून उमेशरावांचं नाव घेते मी हरमकारांची सून. आणखी कोणी ताईंना कोणी टक्कर द्यायला. मी सौ शारदा गोपाळराव धनोकार मोठी उंबरी येथेच राहते. मी सहाय्यक शिक्षिका आहे आणि मी आता तुमच्यासमोर जेवढे येतात तेवढे म्हणण्याचा प्रयत्न करते. चुकलं तरी चुकलं म्हणू नका. 1 हाते मी आहे लोखंडे चिले 2 हात दही मी आहे प्रवीणची बहीण 3 हाची खूण मी आहे धनोकार यांची सून 4 हाची काशी मी आहे घाटोळ्यांची भाशी 5 हात पाणी मी आहे गोपाळरावांची राणी. फोटोला हार घालते वाकून गोपाळरावांचं नाव घेते तुमचा मान राखून.
कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित, गोपाळराव हे माझे पूर्वजन्माचे संचित, नदीकाठी राधाकृष्णाचा खेळ, गोपाळरावांचं नाव घेते. आज आहे जनयात्रा नारी यात्रा यांचा उपास व्यंजना स्पर्धांचा वेळ. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. मी आहे धनोकर यांची सून. 4 + 5 = 9. गोपाळराव माय मिस्टर इज व्हेरी व्हेरी फाईन. त्यानंतर आपले जे जज आहे ते गेस्ट आहेत ते उपस्थित झालेले आहेत. कुणाल देशमुख सर आणि सोबतच रोहन बक्षी सर दोघे इथे उपस्थित झाले आहेत. दोघांसाठी इथे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जरी हा आपला सण असला तरी त्यांनी आपल्या या शेफच्या याच्यात त्यांचं खूप भरपूर असं त्यांनी त्याच्यात डिग्री घेतलेली आहे आणि त्यांचं त्यामधलं एज्युकेशन आहे. तर आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि सोबत बक्षी मॅम पण इथे उपस्थित आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या इथे झाला पाहिजे. तर आपण सुरुवात करूया. आपण जागेवर बसायचं, फक्त आपली थाळी ओपन करून ठेवायची. आपण आलेल्या सुंदर महिलांचे मनस्वी स्वागत करते. नारी यात्रेचा हा मंच आपल्या सर्वांसाठी जनयात्रा सायन दैनिकने चालू केला आणि त्यातून आपण विविध कार्यक्रम विविध स्पर्धा इथे घेत असतो. तर आजची आपली उपवास व्यंजन स्पर्धा ज्याकरिता आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि हा सुंदर असा कार्यक्रम पूजाताईकडे, सोनालीताई आणि सोबतच प्रगतीताईंनी तुमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी इथे आयोजित. माझ्या मैत्रिणी आणि नारी यात्राच्या सदस्या यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला, विशेषतः महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार बरेच जण आजच्या दिवशी हा पूर्ण निरंकार उपवास करतात. तर त्यावरूनच आम्हाला यावर्षी एक स्पर्धा सुचली की आपण उपवास व्यंजन स्पर्धेचं आयोजन करूया. कारण आज दिवसभराचा वेळ खूप दगदगीचा असतो. महिलांना सकाळपासून तयार व्हायचं असते आणि वडाची पूजा करायला जायचं असते. त्यानंतर आज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवायचे असतात. मग याचाच सगळा ताळमेळ साधत नारी यात्राने एक तुम्हाला सगळ्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून एक स्पर्धा रचली, ती म्हणजे उपवास व्यंजन स्पर्धा.
मुख्यत्वे आपल्या नारी यात्रेच्या ज्या अकोल्याच्या समन्वयिका आहेत सोनालीताई मोरे यांची ही संकल्पना होती की आपण ही उपवास व्यंजन स्पर्धा घेऊ. पण त्याही पलीकडे जाऊन आम्ही त्यावर असा विचार केला की उपवास व्यंजन स्पर्धा तर घ्यायची, पण मग परीक्षक कोणाला नेमायचं. तर परीक्षक त्याच क्षेत्रातलं कोणी नामवंत जर असलं तर आपल्याला खूप चांगलं वाटेल. आणि खाद्यपदार्थ खाद्य संस्कृती आली की तिथे कुठेतरी एखाद्या महिलेचं नाव जोडलं जातं. पण आपल्या अकोल्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये हे दोघंही नवे तरुण चेहरे हे आपल्या आपल्या प्रतिष्ठानांना इतक्या उंचावर नेत आहेत. एक TBCचे संचालक रोहन बक्षी आणि दुसरे डिट्टू दा ढाबा जो आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात फेमस आहे त्याचे कुणाल देशमुख. दोघंही अकोल्याच्या खाद्य संस्कृतीला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. तर त्यांचं इथे मनस्वी स्वागत करते. आणि त्या दोघांनीही अगदी एका फोनमध्ये त्यांचा वेळ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. आणि असं वाटलं की कुठेतरी प्रत्येक वेळी महिलांचं परीक्षण देण्यापेक्षा तुमच्यासारखे तरुण नवे चेहरे जर आम्हाला भेटले आणि त्यांनी जर का इथे कुठेतरी परीक्षण केलं तर या महिलांना सुद्धा त्यात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर तुम्हाला आज जे परीक्षण करायचं आहे त्यासाठी ज्या जजिंग शीट दिल्या आहे त्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ती म्हणजे पदार्थाची चव, त्याचं सादरीकरण आणि स्वच्छता नीटनेटकेपणा. या 3 घटकांवर तुम्हाला 10 पैकी गुण त्यांना द्यायचे आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या आजच्या आपल्या या परीक्षकांसाठी सुद्धा. नारी यात्रा गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करते आहे आणि या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये आज मला असं वाटतं हा आपला 7वा किंवा 8वा कार्यक्रम असेल. त्याचबरोबर ज्या महिलांचा इथे क्रमांक येणार आहे, जे विजेते ठरणार आहेत, तर ओम शिव ज्वेलर्सतर्फे त्यांना अमोल पाचकवडे यांच्या वतीने आजचं जे पारितोषिक आहे ते जाहीर होणार आहे. ते सुद्धा तुमच्याच आवडीचं आहे. दागिना हा आपल्या प्रत्येकीला आवडतो, तर दागिन्या स्वरूपातच तुम्हाला आजचं पारितोषिक सुद्धा जाहीर होणार आहे. तर सगळ्या स्पर्धकांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या ठिकाणावर स्थानापन्न होऊन जायचं आहे आणि विनंती करणार परीक्षकांना की त्यांनी आपल्या परीक्षणाला सुरुवात करावी. रंजना जोशी. हे उपवासाचे भजे आहेत. साबुदाण्याचं पीठ, कच्चा किसलेला बटाटा आणि भंगरीचं पीठ, मिरची आणि याची पेस्ट आहे त्याच्यामध्ये, जिऱ्याची. थोडंसं मीठ, शेंगदाणा आणि आपलं साधं असं भिजवून घेतलं आणि ते फ्राय केलं. ते खूप टाईम झाल्यामुळे थोडंसं क्रिस्पी नाही आहे, गरम गरम क्रिस्पी लागतं. सोबत दही आहे, नॉर्मल दही. त्याच्यानंतर हा बटाट्याचा शिरा आहे. बटाटा किसून घेतलेला आहे आणि आपल्या साजूक तुपात तो फ्राय केलेला आहे आणि साखर घातलेली आहे, फ्राय केलं आहे. आणि सीझनल फ्रूट्स आहेत म्हणून ते ठेवलेले आहेत. ते ऑकेजन तिथे डिस्प्ले केलं. हा राऊंड बरं झालं कारण आतलं जे फिलिंग आहे ते कळलं नसतं. ही बाइंडिंग मला खूप जास्त
एफर्ट्स लागतात बटर नाही मॉइस्ट खूप असतं ना त्याला. आणि त्याच्यापेक्षा हे पण खूप चांगलं आहे, वाटत नाही. याला आपण कॅन्डी पण म्हणू शकतो. हे करताना मी प्रथम कैरी पूर्ण उकळून घेतली, त्याचा गर काढला आणि एका गाळणीने गाळून घेतला. मिक्सरमधून फिरवायचा आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकून कढईमध्ये टाकलं आणि थोडासा गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली आणि थोडं ते होऊ दिलं. साखरेचा पाक झाला थोडा घट्टपणा यायसाठी. मग त्याच्यामध्ये जिरेपूड, मिरेपूड, थोडासा चाट मसाला आणि छान दिसायसाठी म्हणून काहीतरी, तर त्याच्यात आपल्या लाल मिरचीच्या म्हणजे वाढलेल्या मिरच्या थोड्या मिक्सरमध्ये फिरून त्याच्या फ्लेक्स टाकले, म्हणजे चिल्ली फ्लेक्स, बस. बाकी छान आहे, एकदम सुंदर आहे. म्हणजे वाटतात ते चॉकलेट्स आहेत, म्हणजे जेली वगैरेसाठी चांगले वाटतात. काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे, म्हणजे माझ्या डोक्यात नसतं आलं हे, पण हे मला नवीन शिकायला मिळालं तुमच्याकडनं. छान आहे एकदम. शेंगदाणे, भगर आणि साबुदाणा थोडा भाजून मग मिक्सरला काढायचं आणि नंतर उकडलेला बटाटा कुस्कर 5-6 मीठ, मिरची बारीक करून आणि जिरे टाकून थापायचं. आणि हे काय, त्यासोबत हे लिंबाचं लोणचं आणि दही आणि मिरची. उपासाचंच आहे पूर्ण. छान आहे, एकदम सुंदर आहे. प्लेटिंग पण एकदम छान आहे. माझं नाव नलिनी तांगडे. मी आज बनवलं आहे उपवासाची इडली, खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी आहे, याच्यात सांबार, मिरची आणि पुदिना आणि जे हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ करून सकाळी भिजू घातलं, नंतर लावलं. ते वेळेवर काढल्यावर असं साबुदाणा असल्यामुळे थोडी चिकट गरम गरम चांगलं लागतं. आणि ही ड्रायफ्रूट आणि साबुदाण्याची खीर पाहिली मी सगळ्यांची. सुंदर आहे एकदम आणि झणझणीत आहे. मला हे बरं झालं होतं नाही, ते खूप झणझणीत आहे एकदम, जास्त चांगलं आहे, छान आहे, तिखट छान झालं. पाचकवडे यांचे वडील सुरेश काका पाचकवडे यांचा पिढीजात हा व्यवसाय. मी फक्त गेले त्यांच्याकडे आणि अमोलदादा मला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. वहिनी काही हरकत नाही, माझ्याकडनं तुम्हाला हे गिफ्ट आहे.
त्यांनी आपल्याला महिलांना आवडणारा दागिना गिफ्ट केला आहे. तसंच ते संकल्प फाउंडेशन नावाचं एक NGO चालवतात. ते स्वतः संस्थापक आहे. गेल्या 10 वर्षापासून मी स्वतः त्यांच्या त्या प्रत्येक कार्यक्रमाची साक्षीदार आहे. पहिल्या कार्यक्रमापासून तर मागच्या वर्षीच्या कार्यक्रमापर्यंत त्यांचं जे क्रम आहे तो असा चढता आहे. एका मेळघाटात गरजू लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रमापासून आज त्यांचा NGO, मला वाटतं काही जे क्रिटिकल लोक असतात त्यांची पण कॅन्सरग्रस्तांपर्यंतच्या सेवेपर्यंत आज त्यांचं NGO जाऊन पोहोचलेलं आहे. आणि मनोरुग्णांसाठी पण दादा काम करत असतात. वृद्धाश्रम अनाथाश्रम जे आहेत त्यांना त्यांच्या वाढदिवसाला जाऊन हे करणं, असे अनंत कामं त्यांच्या ज्वेलरीच्या दुकानातनं चालत असतात. म्हणजे त्यांच्या व्यवसायाला प्लस हा त्यांचा छंद आहे की समाजासाठी काहीतरी करायचं आहे, समाजाला काहीतरी द्यायचं आहे. त्यांनी संकल्प फाउंडेशनमध्ये जे काही मेंबर्स होते सध्या 260 लोकांचं आहे. अशा या अमोल भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. धन्यवाद. आकांक्षा, इथे स्वागत करायचं आणि जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाला पाहिजे. टाळ्या हा एक उत्तम व्यायाम आहे. तुम्ही जेवढ्या जोरात टाळ्या वाजवा आता वाजवाल तुमच्यासाठी तेवढ्या जोरात टाळ्या नंतर वाजतील. मी सोनाली ताईला रिक्वेस्ट करते, त्यांनी रोहन बक्षी सरांचं इथे स्वागत करायचं आहे. सोबतच आपण इथे सन्मानपत्र म्हणून त्यांना देतोय. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाला पाहिजे. आणि यानंतर मी पूजा त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी कुणाल देशमुख सरांना इथे आपण सन्मानित आणि त्यांचा सत्कार इथे आपण करायचा आहे. पुन्हा प्रगती त्याला रिक्वेस्ट करते की त्यांनी रेणू मॅमचं सुद्धा इथे स्वागत आपण करायचं आहे. ती समोर आपल्या दिसतेच आहे. अतिशय उत्कृष्ट मांडणी आणि स्वच्छता आणि चव या तीनही गोष्टी पाहिल्या गेल्या आणि तीनही गोष्टी सर्वच पदार्थांमध्ये जवळपास उत्तमच होत्या. आता आपल्या जजेसनी त्यांचा निर्णय घेतलेलाच आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्या स्पर्धकांना, तुम्ही सगळ्याच विजेते आहात असं सांगून सगळ्यांना शुभेच्छा देते आहेत. नंबर सरांनी काढले आहे. अंतिम निर्णय हा जजेसचाच असेल. थर्ड रनर अपचं त्यांचं नाव आहे कविता हरमकर. सेकंड विनर आहे सौ रंजनाताई जोशी. उत्तम मतदार.